अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्तानं ग्रामपंचायतीतील 2 महिलांचा पुरस्काराने सन्मान केला जाणार। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची घोषणा। राज्यातील 55,000 महिलांचा सन्मान केला जाणार। या संदर्भातला अध्यादेश देखील सरकार काढणार। रायगाव तालुक्यातील डोंगरगाव फाटा येथे अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जयंतीच्या निमित्तानं उत्सवाचं आयोजन मंत्री अशोक उईके यांनी लावली उपस्थिती। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची या 300वी जयंतीच्या निमित्तानं आमदार रोहित पवार यांच्याकडून चौंडी येथे महापूजा, तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून देखील फटाक्यांची आतषबाजी। अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं गडचिरोलीमधील मार्कंडेश्वर मंदिरामध्ये भाजपच्या वतीनं जलाभिषेक आणि महापूजा। जगन्नाथ बाबा मठ देवस्थान येथून दिंडीचंही आयोजन। अमरावतीमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्तानं बाईक रॅलीमध्ये महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग। छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्याधुनिक टीओडी मीटर बसवण्याला सुरुवात। आतापर्यंत शहरातील 17,137 ग्राहकांना लाभ। ग्राहकांना अचूक वीज बिल मिळणार, महावितरणाचा दावा। अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यामध्ये गावागावातून अहिल्यादेवी होळकरांच्या मूर्तीची मिरवणूक। डिग्रस येथे अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती उत्साहात साजरी। विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं तरुणीनं केल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या वेशभूषेत फोटो सेशन। संस्कृती शेंडगेचा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या वेशभूषेतील व्हिडिओ व्हायरल। शहादा शहरामध्ये बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अंतर्गत कामगारांना भांडी आणि पेटी वाटप। बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ। पैठणमध्ये श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर परिसराचं सुशोभीकरण सुरू। मंदिर परिसरामध्ये संत एकनाथांच्या जीवनातील काही प्रसंग मूर्ती स्वरूपामध्ये साकारल्या जाणार। महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारचं महत्त्वाचं पाऊल। भारतानं कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्क 10% कमी करण्याचा घेतला निर्णय। कोल्हापूर पालिका क्षेत्रातील शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी आप ॲक्शन मोडमध्ये शाळा परिसरातील ओपन बार बंद करण्यासाठी गस्त वाढवण्याची मागणी। हिंगोलीमध्ये औंढा नागनाथ येथे दुग्धाभिषेक घालत अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी। मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित। कोल्हापूरमध्ये 12 जूनपर्यंत मनाईचे आदेश लागू। सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश। मुंबईतील पहिली अंडरग्राऊंड मेट्रो ॲक्वा मेट्रोचा आचार्य अत्रे स्थानक 6व्या दिवशी देखील बंद। सोमवारी मुसळधार पावसात स्थानकामध्ये झाली होती पाणी गळती। लोकशाही मराठीचा ग्राउंड रिपोर्ट। पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या मेगा ब्लॉक। 163 लोकलच्या फेऱ्या रद्द। आज दुपारी 2 ते रविवारी मध्यरात्री 1च्या दरम्यान 5व्या मार्गावर आणि यार्ड मार्गावर 36 तासांचा मेगा ब्लॉक। मुंबईकरांचा पावसाळा यंदाही खड्ड्यातच जाण्याची शक्यता। काही ठिकाणी कामाला वेग तर काही ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य। राज्यामध्ये 84 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 411 वर। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। सिंहगड 3 दिवस पूर्णपणे बंद। अतिक्रमण हटाव कार्य सुरू असल्यानं गिर्यारोहक आणि पर्यटकांसाठी सिंहगड 2 जूनपर्यंत बंद। इंडिगो एअरलाइन्सच्या देशभरातील सुमारे 26,000 कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळा वेतनवाढ देण्याचा कंपनीचा निर्णय। राज्यातील 21,425 वाहनं भंगारात काढली। प्रदूषण नियंत्रणासह प्रवासी आणि वाहनांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। पुण्यातील मध्यवर्ती भागातील मोठा नदीवरील 55 वर्षांपूर्वीचा पूल पाडायला सुरुवात। हा पूल धोकादायक असून पुलावरील वाहतूक बंद होती। नदी सुधार प्रकल्पामध्ये पूल अडथळा असल्यानं पाडायला सुरुवात। राज्यभरात बदल्यांचं सत्र सुरू। यवतमाळ जिल्ह्यामध्ये नवीन 18 पोलीस अधिकारी नियुक्त, तर 21 अधिकाऱ्यांची बदली। बुलढाण्याचा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा वाद कायम। पूर्वेचे जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी कार्यालयाचा ताबा घेतला। वर्तमान जिल्हा पोलीस अधीक्षक देखील त्याच कार्यालयामध्ये कार्यरत। भिवंडीमध्ये ईदगाह आणि दर्गा रोड परिसरामध्ये रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या 20 अतिक्रमणधारकांवर पालिकेची कारवाई। पानटपरी आणि फुटपाथ अडवत बसलेल्या दुकानांवर जेसीबीच्या सहाय्यानं करण्यात आली तोडक कारवाई। रत्नागिरीच्या लांजा शहराला पावसानं वीज पुरवठा खंडित, तर वारंवार वीज पुरवठा खंडित असल्यानं छोट्या मोठ्या उद्योगांवर त्याचा मोठा परिणाम।
मुंबईत एकूण 81.25% नालेसफाई, मुंबई उपनगरामध्ये 75.72% नालेसफाई, तर पश्चिम उपनगरामध्ये 100% नालेसफाईचा दावा. पूर्व उपनगरामध्ये 94.94% नालेसफाईचा दावा, तर मिठी नदीची 54.73% सफाई. अकोल्यामध्ये बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीमध्ये गोरक्षकांकडून 6 गायींना जीवदान. कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या वाहनाचा पाठलाग करून वाहनातून गायींची सुटका. गायींची वाहतूक करणाऱ्यांना मदत केल्याचा पोलिसांवर आरोप. संवादाचा व्हिडिओ देखील व्हायरल. बुलढाण्यामध्ये दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन साजरा. जून महिन्यातील लोकशाही दिन 2 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये साजरा केला जाणार. बुलढाण्यामध्ये साथीच्या रोगामध्ये वाढ. दूषित पाणी पुरवठ्यामुळे जिल्ह्यात रोगराई. आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. सटाणा शहरातील साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गाचं सुकट नाला ते बस स्थानकापर्यंत रुंदीकरण. मात्र कामादरम्यान नाल्याचं काम न झाल्यानं नागरिकांना त्रास. नाले तुडुंब भरल्यानं दूषित पाणी दुकानांमध्ये आणि रस्त्यावर. यवतमाळमध्ये जंगलातील पाणवठे कोरडे पडल्यानं वन्य प्राण्यांची सुरक्षा धोक्यात. पाण्याच्या शोधात वन्य प्राण्यांची गावांकडे वाटचाल, तर अनेक घटनांमध्ये वन्य प्राण्यांचा मृत्यू. वन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. 10वी-12वीच्या यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना बक्षीस. विद्यार्थ्यांना 5 ते 30,000 रुपयांचं रोख बक्षीस. बीडमधील बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. बिंदुसरा धरणाचे ड्रोनच्या माध्यमातून विहंगम दृश्य खास लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी. अमरावतीमध्ये 10 दिवसीय नाट्य अभिनय व्यक्तिमत्व विकास शिबिराचं आयोजन. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी केलं पक्षी आणि जंगल निरीक्षण. 10 दिवस विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचं आयोजन. चेहऱ्यावर तेज येण्यासाठी पुणे पालिकेतील अधिकाऱ्यानं घेतलं 9 लाखांचं इंजेक्शन. इंजेक्शनची किंमत बाजारात 50,000 ते 1 लाख रुपये. खर्च पालिकेकडून घेण्याचा अधिकाऱ्याचा प्रयत्न. कोल्हापूरमध्ये मध्यवर्ती बँकेच्या शाहूपुरी शाखेतील कर्मचाऱ्यांना अग्निशमन उपकरण हाताळण्याचं प्रात्यक्षिक. अग्निशमन दलाच्या वतीनं आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठीचं प्रशिक्षण. आज भारतातील 5 राज्यांमध्ये मॉक ड्रिल. जम्मू काश्मीर, पंजाब, गुजरात, हरियाणा, चंदीगडमध्ये मॉक ड्रिल. ऑपरेशन शील्डच्या भीतीनं पाकिस्तान हाय अलर्टवर. नागपूरच्या इंदोरीतील उत्थान नागरी पतसंस्थेचा घोटाळा उघड. ठेवीदारांची 4,54,00,000ची फसवणूक. पोलिसांकडून संस्थेच्या अध्यक्षांसह 20 जणांवर गुन्हा दाखल. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीच घोटाळा केल्याचं समोर. भंडारा जिल्ह्यामध्ये लाखणी येथील वनक्षेत्रामध्ये निलागोंदी भागात आढळला दुर्मिळ खवले मांजर. वन विभागाकडून खवले मांजर सुखरूप वनक्षेत्रामध्ये सोडण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 3 दिवसीय कार्यकारिणी बैठकीचं आयोजन. बैठकीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वेगवेगळ्या प्रकारे आणखीन देखील उपक्रम राबवले जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये उद्या साधू महंतांची बैठक. नाशिक त्र्यंबकेश्वरचे आखाडे पहिल्यांदाच एकत्र येणार. शैव आणि वैष्णव आखाड्यांचे प्रमुख पहिल्यांदाच बैठकीला एकत्र येणार. नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छतेला सुरुवात. 13 आखाड्यांचे प्रमुख साधू महंतांची उद्या मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक. मुंबई नाशिक मार्गावरील कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना निर्देश. वर्ध्यातील आर्वी शहरातील NCD स्टॉक एक्सचेंज उद्योग होणार सुरू. तर आमदार सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नांना मोठं यश. पाटण तालुक्यामध्ये काँग्रेसचे नेते हिंदूराव पाटील भाजपमध्ये जाणार. हिंदूराव पाटील यांची भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांसोबत पक्ष प्रवेशासंदर्भात चर्चा. आगामी निवडणुका इंडिया आघाडीत ताकदीनं लढणार. कोल्हापूरमध्ये इंडिया आघाडीचा निर्धार. मागील निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी वाचवलं. जनतेला कळालं आता कोणी लाडकं नाही. आमदार सतेज पाटलांचं वक्तव्य. धुळे गेस्ट हाऊस रोकड प्रकरणी अर्जुन खोतकरांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल. 8 दिवस तपास केल्यानंतर गुन्हा दाखल केला. अमरावतीचे नवनियुक्त जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी पदभार स्वीकारला. आशिष एरेकर यांनी पहिल्यांदाच जिल्हाधिकारी पदी त्यांची झाली नियुक्ती. हिंगोलीमध्ये घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास मोफत वाळू पावत्यांचं वाटप. आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते. चिंचपुरी आणि सावरखेडा येथील नागरिकांना लाभ. नागपूरच्या धापेवाडा येथे बायोचार उत्पादन प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन. कार्यशाळेमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित. इवे ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडनं 5,000 इलेक्ट्रिक बस भाडेतत्वावर घेण्यासंदर्भात करार. नवीन वेळापत्रकानुसार 5,000 ई बसचा पुरवठा करा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश.
चंद्रपूरमध्ये बाळू धानोरकर यांच्या द्वितीय पुण्यतिथीच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सहभागी। कार्यक्रमाला काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारही अनुपस्थित। यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत 2023-24च्या स्पर्धेमध्ये लातूर पंचायत समितीचा प्रथम क्रमांक। राज्यपाल CP राधाकृष्णन आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते दिला पुरस्कार। आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेनं कंबर कसली। मालेगावमध्ये अद्वैहिर यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद आणि बैठका। पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाला गती मिळणार। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याशी मेट्रो विस्तारीकरणासंदर्भात चर्चा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।